चुकीचे, मग असं सीएटी सेलनी माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की ह्या सीएटी सेलची चूक आहे. सीईटी सेलनी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत. त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेजला म्हणजे दंड होतो. थोडक्यात सीएटी सेलनी डोळे बंद केले होते. मला चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सेलनी. तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि ह्यांचं कॉलेजचे डोळे उघडे आहेत. यांनी मला 4 वेळा फेऱ्या मारायला लावल्या ऍडमिशन बोलले ना. व्यवस्थित बोलतोय. लेखी द्या बोलले. मॅडमला लेखी दिलं. मॅडम म्हटले मला लेखी दे, जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईन. मी लेखी दिलं. यांनी मला 4 तास नाही, मला 8 तास तिथं थांबवलं. माझ्याकडे करायला त्यांच्याकडे करा. माझ्याकडे हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमानुसार होतात. याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही. आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल आणि सीएटी सेल कडून चूक झाली. सीएटी सेल निकाल ह्यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेजकडे, कॉलेज म्हणते सीएटी सेल कडे, सीएटी सेल म्हणते ऑथरायझेशन कॉलेजकडे. यांच्या दोन्हींमुळं जो समाज इथं येतोय, ज्यांना कॉलेज करायचंय, तो आज उकिरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्यापणामुळं. यांना स्वतःला काही कळत नाहीये. यांचं म्हणणं आहे की सीएटी सेल कडे जा, सीएटी सेल मध्ये कॉलेज कडे जा. यांचा काळा बाजार यांना करेना काय चाललंय. 3-3 लाख रुपयाला यांनी सीट विकले. तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की या वर्षी तुम्ही किती मेरिटनी पोरं भरले. यांनी 3-3 लाख रुपये माझ्या लोकांकडून इथं मॅनेजमेंटनी भरायचे केले. ते माझं सीट काल यांनी मला 7 वाजता सांगितलं की ऍडमिशन फुल झाले. तुझ्या बापाला दिलं तू काल ऍडमिशन. जर माझी प्रोसेस चालू होती मी बोलू शकते. पोलिसांना फोन करा. करा पोलिसांना फोन. करा पोलिसांना फोन. आत्ता करा. आणि माझं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुझ्या बापाचं बोलताय. पोलिसांना फोन कर. पोलिसांना फोन कर. प्राध्यापकांना तू अशी भाषा बोलू नको. प्राध्यापकाचं काही कौतुक सांग. हा मला काल बोलतोय तुझं ऍडमिशन नाही होत. 7 वाजता मला बोलतोय. 7 वाजेपर्यंत कोणतं डोनेशन मागतोय तू? माझ्याकडून डोनेशन मागतोय. प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझ्या लय ओळख आहेत ना, मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर. हे त्यांचे शब्द आहेत. मला माझी ओळख, मी दिव्या शिंदे, आंबेडकरी चळवळीची, भारताचं एकमेव नेतृत्व. ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय. मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते. त्यांनी मला दिवसभर कळवलं. पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर. इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करायचं. अडाचं रक्त करून आम्ही इथं आलोय. 1-1 वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारखं आहे विद्यार्थ्यांना. एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लोकांना